नेमकं पदाधिकाऱ्यांचं बनवतो कुठल्या अनुषंगाने या सगळ्या भेटी पदाधिकाऱ्यांचा? हा पक्षांतर्गत विषय आहे. भेटीची काही चर्चा मी तुमच्याशी नाही करू शकत. मी त्यांच्याशीच करणार नाही. डोळ्यावर नको रे फ्लॅश मारू तुम्ही. मग सर आपका अयोध्या दौरा सर एकूण जर बघितलं तर आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत, विरोधकांकडून वेगवेगळे आरोप करताना बघायला मिळतात. अशातच आता महाराष्ट्र दौऱ्याला तुम्ही देखील सुरुवात करणार आहात, काय सांगू? काय सांगू? अयोध्या दौरा देखील तुमचा नियोजित आहे? नाही, अजून ठरलेलं नाही. माझं तारीख ठरलेली नाहीये. जायची इच्छा व्यक्त केली. ते कधी जाईन ते मी कळविनच आपल्याला. ते काही लपून थोडी राहणार. सर, ज्या पद्धतीनं दिल्लीच्या सीमांवरती शेतकरी आंदोलन सुरू आहे, या सगळ्या संदर्भात तुम्ही त्या शेतकरी आंदोलनाकडे कसं बघता? आणि वेगवेगळ्या नावाने हिणवलं जातं, कधी शेतकऱ्यांना अतिरेकी ठरवलं जातं, या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? मला असं वाटतं ते फार जरा जास्तीच चिघळलं. ते तर ते एवढं चिघळण्याची काही आवश्यकता नव्हती. त्या आता ते सगळं तुम्ही जसं ऐकता किंवा तुम्ही जसं व्हॉट्सॲप आणि इतर गोष्टींवरती पाहता तसंच आम्ही देखील पाहतो की ते त्यांच्या मागे कोण आहेत, मग त्याला पैसे कुठून तरी येत आहेत आणि वगैरे वगैरे. प्रश्न असा आहे की त्यांच्या मागण्या काय आहेत, शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत. एक तुम्हाला आधीच सांगतो की सरकारने जो कायदा आणलेला आहे तो कायदा चुकीचा नाही. त्यात काही त्रुटी असू शकतात निश्चित, परंतु केंद्राने राज्याचा विचार करून, प्रत्येक राज्याचा विचार करून त्या प्रकारे राज्यांशी चर्चा करून याची अंमलबजावणी केली पाहिजे. शेवटी प्रत्येक राज्यामध्ये देखील एक कृषी खातं आहे आणि प्रत्येक राज्याची कृषी धोरणं वेगळी आहेत. तर प्रत्येक राज्याच्या कृषी मंत्री किंवा त्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून केंद्राने या गोष्टींचा निर्णय खरं तर करायला पाहिजे. हे इतकं प्रकरण चिघळण्याची आवश्यकता नव्हती. खरं तर मी चायनाच्या बॉर्डरवरती किंवा पाकिस्तानच्या बॉर्डरवरती देखील मी इतका बंदोबस्त पाहिलेला नाहीये. इतका बंदोबस्त शेतकऱ्यांसाठी करण्यासारखी काय आवश्यकता नाहीये. त्यांच्या मागण्या समजून घेतल्या पाहिजेत. 26 जानेवारीला जो प्रकार घडला तुम्ही 26 जानेवारीच्या प्रकारामध्ये सर्व जबाबदार शेतकरी होते, आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला होता. कसं आहे, शेवटी ताणत आपण कुठपर्यंत नेणार आहोत. एक 26 जानेवारी काय घेऊन बसलाय तुम्ही याच्यामध्ये? सर, राज्यामध्ये आक्रोश आहे सर्वसामान्य नागरिकांमध्ये वीज बिला संदर्भामध्ये, आणि असं असताना राज्याचं सरकार कोणतीही ठोस भूमिका घेत नाही आणि टंगळ चालवल्याचा नागरिकांचा आरोप आहे. बीजेपी रस्त्यावरती आहे. आपण आपला पक्ष काय भूमिका असेल? मला असं वाटतं याच्याबद्दल पहिलं आंदोलन आमच्या पक्षाने केलं ना. बीजेपी काय पुढे म्हणताय? या सर्व ठिकाणी आमचे पोरं सगळे आज त्यांच्यावरती केसेस पडले आहेत. मला असं वाटतं की तुम्ही किंवा खास करून नागरिकांनी या गोष्टींचा विचार केला पाहिजे की यांच्यासाठी रस्त्यावरती कोण उतरले. ज्या प्रकारे वीज कंपन्यांकडनं ज्या प्रकारची बिलं येत आहेत ती काय फक्त तुम्ही आज पत्रकार हे लेबल बाजूला काढा, नागरिक पण तुम्ही पण आहात. सो प्रत्येकाला तुम्हालाही बिलं येत असतील या गोष्टींची. आणि तुम्हाला लॉकडाऊनमध्ये त्रास झाला, तुमच्या वीज कंपन्यांना नफा झाला नाही म्हणून तुम्ही नागरिकांना तुम्ही जर पेळणार असाल कसं होईल? आणि याच्यावरती सरकार, पहिलं तर सरकारमध्ये त्याचे जे मंत्री होते त्यांनी सांगितलं की आम्ही वीज दरामध्ये आम्ही कपात करू म्हणून, आणि नंतर एकदम घुमजाव झालं. मला शरद पवार साहेबांनी, मी ते राज्यपालांकडे भेटायला गेलो तेव्हा राज्यपालांनी सांगितलं तुम्ही पवार साहेबांशी बोलून घ्या. मी त्यांच्याशी बोललो. त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की मला त्या वीज कंपन्यांच्या नावाने तुम्ही पत्र लिहा आणि ते पत्र माझ्याकडे पाठवा. मग त्याच्यामध्ये अदानी असतील, मग अजून कोणी MSCB असेल, टाटा असतील, किंवा मी त्यांच्याशी बोलतो. आणि 5-6 दिवसांनी मला असं कळलं की अदानी घरी येऊन गेले पवार साहेबांच्या. चर्चा काय झाली मला माहित नाही, पण त्याच्यानंतर सरकारकडनं असं आलं की वीज बिल माफ केलं जाणार नाही. हे प्रश्न मला ज्या वेळेला सरकारी लोक, ज्यावेळेला तुमच्याकडे मुख्यमंत्री किंवा इतर लोक ज्यावेळेला तुमच्या समोर येतात त्यावेळेला तुम्ही त्यांना हे प्रश्न विचारणं गरजेचं आहे की आंदोलन केल्यावर तुम्ही केसेस टाकताय, तुम्ही वीज दर माफही करत नाही आहात, लोकांना बिलं भरायला सांगतायत भरमसाठ. कोणासाठी चालू आहे सगळं?
सर, एकीकडे मुलांच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत, तर दुसरीकडे ज्यांनी थकबाकी भरलेली नाहीये त्यांचं वीज कनेक्शन कापण्यासंदर्भात देखील आदेश देण्यात आलेले आहेत. एकीकडे परीक्षा आलेली आहे. काय मला हा निर्दयीपणा मला समजतच नाही लोकांचा. एक तर पिळायचं लोकांना, वरती परत इतक्या निर्दयीपणे वागायचं, परीक्षांचा विचार नाही करायचा, अजून कशाचाही विचार नाही करायचा, आणि वीज बिल माफ करणार नाही हे यांच्या बरोबर चर्चा झाल्याशिवाय होणार नाही. आणि या कंपन्यांबरोबर चर्चा म्हणजे काय होणार? चर्चा काहीतरी लेनदेन झाल्याशिवाय या चर्चा थांबणार नाही. संभ्रमाचं वातावरण सगळ्या कंपन्यांना पाठीची घालण्याचं काम सरकार करतंय. सर, सेना सुद्धा आंदोलन करते. काल सुद्धा संपूर्ण मुंबईवर आंदोलन झालं, राज्यभर आंदोलन झालं, इंधन दरवाढी विरोधात हे आंदोलन होतं. तर दुसरीकडे त्याच दिवशी वीज कनेक्शन तोडू नये यासाठी भाजपनं आंदोलन केलं. एकंदरीत संभ्रम निर्माण करण्याचा एकंदरीत प्रयत्न ते आले की विचार. तर एक प्रश्न असा आहे की महानगरपालिकामध्ये 500 स्क्वेअर फीटची जी घरं आहेत त्यांना प्रॉपर्टी टॅक्स माफ करण्याचं वचन विधानसभा निवडणुकीच्या वेळेला दिलं गेलं. तुमचं एक सगळं छान असतं. निवडणुकीच्या वेळेला कधी माझ्या मागे खंबीरपणे उभे राहणार नाही. सगळ्या टीका आम्ही सहन करायच्या, आणि ते जे सगळे बाकीचे पक्ष जे काही वाट लावून ठेवत आहेत त्याचे प्रश्न फक्त आम्हाला विचारायचे की काय वाटतं तुम्हाला त्याच्याबद्दल. बोला. 500 स्क्वेअर फूट घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि त्याला कॅन्व्हसिंगही केलं गेलं की वचनपूर्ती केली. आता 500 स्क्वेअर फूटच्या घरांना देखील प्रॉपर्टी टॅक्स सरसकट सगळा टॅक्स बिल येत आहेत आणि आता त्यावरती काय लॉकडाऊन मध्ये दुकान बंद होतं ना, त्याच्यामुळे मला असं वाटतं ते ओरबाडण्याचे सगळे प्रयत्न सगळे सुरू आहेत सगळ्या बाजूने. मग ते वीज कंपन्यांकडनं जेवढं मिळेल तेवढं मिळेल, बाकीच्या गोष्टीतनं जेवढं मिळेल तेवढं मिळेल. त्या अगोदरचे काय आणि आत्ताचे काय याला झाकावं त्याला काढावं. सर, फेरीवाल्यांकडून अधिकृत पावत्या देऊन सत्ताधारी महानगरपालिकेतील पक्षाकडनं वसुली केली जाते. मनसेंनी तो प्रकार सगळा उघडकीत आणलाय. या सगळ्याबद्दल काय सांगतो? तर मीच सांगायचं, आणला ना, उघड केला ना, आता जागडा करा तुम्ही. सर, जमीन शेख कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे अशी वारंवार मागणी ठाण्यात होत आहे. आपली काही या संदर्भात इथल्या पोलिसांची काही हो, माझी त्यांची चर्चा झाली, त्यांचा तपास सुरू आहे आणि चांगला तपास सुरू आहे. पूर्णपणे माहिती घेतली या सगळ्या गोष्टींची आणि लवकरच त्याचा निर्णय लागेल. सर, इंधन दरवाढीवरून भाजप आणि शिवसेना एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना बघायला मिळते. भाजप म्हणते की राज्य सरकारने निर्णय घेणं अपेक्षित आहे. लोकांच्या हाताला काही लागणार नाही. आपण इंधन चोळत बसू फक्त. वेळ काय, फक्त राजकारण करत बसणार, ठोस कुठचाही निर्णय घेणार नाही. वीज दरवाढीबद्दल यांनी खरं तर निर्णय घ्यायला पाहिजे होता. हे इंधनाबद्दल काय निर्णय घेणार? इंधन दरवाढी संदर्भामध्ये महाराष्ट्रात सोडल्यानंतर बाहेर गुजरात किंवा कर्नाटकमध्ये, गुजरातमध्ये 10 रुपये प्रति लिटरनी स्वस्त आहे पेट्रोल आणि तिकडे बोर्ड तसे लिहिलेलेच आहे की तुम्ही इकडे या आणि पेट्रोल भरून जा. तर तीच परिस्थिती कर्नाटकमध्ये. तर हा एवढा डिफरन्स जो आहे 10 रुपयाचा, तो काही महाराष्ट्रात राज्यातले टॅक्सेस लावलेले किंवा व्हॅट लावले त्याच्या, आणि आता इथून मात्र ते आंदोलन करतायत. मला तेच सांगतो ना, हे फक्त पानं पुसण्याचे प्रकार आहेत. आम्ही बाबा ह्याच्या विरोधात आंदोलन केलं, झालं. यांना खरं तर आंदोलन करायची काय गरज आहे? वरती बोला ना. भारतीय जनता पक्षाला काय गरज आहे आंदोलन करायची? वरती बोला तुम्ही. हे कसं आहे, तुम्ही बातम्या दाखवणार, बातम्या छापणार म्हणून हे आंदोलन तेवढ्या त्या दिवसापुरतं करणार. आणि ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे की जर समजा ह्यांना करायचंय, मनापासून करायचंय, वरती बोला ना तुम्ही. तुमचं सरकार आहे. देवेंद्र फडणवीस काल सत्ता परिवर्तनाबद्दल म्हणाले, या पासा पलटेंगे बिना सीडी, असं त्यांचं काय म्हणणं होतं. जादूचे प्रयोग लॉकडाऊनमध्ये प्रवाशांच्या आत्महत्या ठार झाले, त्याला कारणीभूत सरकार पण आहे, पण आपल्या पक्षाने पण सपोर्ट केला होता. आणि अजूनही होत आहे रेल्वे प्रवाशांचे आत्महत्या सातारमध्ये काही काय करायचं? सर, रेग्युलर सॉल्व्ह करून ठेवायचं ना. लॉकडाऊन मध्ये सगळंच बंद होतं ना.
रेल्वे पण सागरमध्ये मराठी माणूस जो होता पण ते काय करणार तुम्ही? अख्खा देश बंद होता, जग बंद होतं, तिकडे आपण काय करणार आता? याची काय उत्तर आहे? सर भिवंडीमध्ये वीज बिल साठी आपले मनसे कार्यकर्त्यांना तोडफोड केली होती, ते अजून आतमध्ये आहे, लोकांसाठी त्यांनी तोडफोड केले, अजून ते आतमध्ये त्यांना जमानत भेटत नाही सर बिल झाली सगळे बिल बाहेर काही सांगू साहेब. लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांनी जे शेतकऱ्यांना सपोर्ट म्हणून ट्विट केलं होतं त्यावरती खूप टीका गेली आणि भारतरत्न मागे अशापर्यंतही कॅम्पेन त्यांच्याविरुद्ध चालवलं गेलं कारण त्यांनी सॉलिडॅरिटी म्हणून सपोर्ट केलं होतं शेतकऱ्यांना. खरं सांगू का, सरकारने या गोष्टी करायला नाही पाहिजे. या सर्व ही सगळी खूप मोठी लोक आहेत. या लोकांना अशा प्रकारचं ट्विट करायला सांगणं, कळलं का? एकाच हॅशटॅगवरती सगळ्यांची ट्विट येणं ही खूप म्हणजे खूपच मोठी माणसं आहेत की ह्यांची प्रतिष्ठा सरकारने अशा गोष्टींमध्ये पडायला लावू नये. हा विषय काही हा सरकारच्या धोरणाचा विषय आहे ना, हा काही देशाचा विषय नाही किंवा काहीतरी संकट चीनमधनं संकट आलंय, पाकिस्तानमधनं आलंय. शेतकऱ्यांचं आहेच संकट आहेच मोठं, परंतु या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही या सर्व लोकांना अक्षय कुमारवरती आटपायचं ना विषय. लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर ही भारतरत्न आहेत, खूप मोठी माणसं आहेत. यांना अशा प्रकारे गोष्ट करायला सांगणं, साधी माणसं आहेत ती, त्यांना काय सरकारने एखादी गोष्ट सांगितली बाबा त्यांनी ट्विट केलं, पण आज सगळ्यांना ज्या प्रकारचं काय ट्रोल होतंय ते शेवटी त्यांनाच त्याच्यावरच येते. सर मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. 8.5% योजना अंतर्गत झाला की उठून निघून जाणार. हो थांबा जरा, तुम्ही कुठच्या प्रेसच्या? मी मला सगळं थांबा जरा तुम्ही. सर जसं आपण बघितलं की रिहाना आंतरराष्ट्रीय ती कोण बाई आहे ती, मला काही कळत नाही. कोण सिंगर काहीतरी कुठेतरी बोलते आणि त्याच्यावरती इथं सरकार उत्तर देतं तिला. मला सांगा, ती ट्विट करायच्या आधी तुम्हाला तरी माहिती होती का? तिच्या एका ट्विटने तुम्ही सगळेजण तिला काहीतरी बोलताय वगैरे वगैरे. बाकीची सगळी म्हणतात की बाबा हे आमच्या देशाच्या प्रश्न आहे, आम्ही सोडवू, नाक खुपसायची गरज नाही. बरोबर ना? पण मग अगली बार ट्रम्प सरकार असं जाऊन पण भाषण करायची गरज नव्हती. त्यांच्या देशाचा प्रश्न होता. प्रश्न असा आहे, कोण मुलगी, कुठची गायिका, ज्याच्यावरती तुम्ही भारतरत्नासारख्या लोकांना तुम्ही इतक्या मोठ्या लोकांना सांगताय की विरोधात बोला. बरोबर नाही सरकारचं. आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदी सरकारची शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून बदनामी होते आणि त्याच्याचमुळे असं सगळं केलं जातं. मला असं वाटतं पंतप्रधानांनी परवा दिवशी त्यांच्या काय मन की बात का काय जे असतं ते ऐकत नाही, पण मला फक्त वाक्य सांगितलं की एक फोन कॉल का काय ते फोन कॉल की दुरी हे वगैरे असं काही सांगितलं. फोन करून टाका पंतप्रधान, हा विषय भेटू. नाही हसण्यासारखं नाही ही गोष्ट. जर बाकीच्या त्यांचे कृषी मंत्री किंवा यांच्यातही जर समजा ही गोष्ट होत नसेल तर मला असं वाटतं पंतप्रधानांनी याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे. किती दिवस हे आपण चिघळवणार प्रकरण, किती दिवस ही लोक तिथे थंडी वाऱ्यामध्ये बाहेर राहणार आहेत. जर ह्याच्या मागे जर कोणी असेल तर त्यांचं काय निपटायचं निपटून टाका, परंतु ते सर्वसामान्य शेतकरी आहे, त्या शेतकऱ्यांचा तर काही संबंध नाही या गोष्टीशी. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हा हे जे कृषी धोरण जे राज्यांचं आहे, कृषी धोरण जे केंद्राचं आहे, राज्य आणि केंद्राने बसून हा प्रश्न सोडवण्यासारखा आहे, तो सोडवावा. आणत असलेला कायदा हा चांगला आहे, त्रुटी असतील हे मी मगाशी पण बोलतो, परंतु हा एक दोन जणांच्या कोणातरी फायद्याचा असू नये, होऊ नये, मला असं वाटतं देशवासियांची इच्छा आहे आणि त्यात काही गैर असू नये. पण शेतकऱ्यांचं अगदीच अंत बघतोय सरकार असं वाटतं का? कारण एक फोन कॉलही अजून केलेला नाही. आता मी काय सांगू याच्यावरती, करतील फोन, बिझी असेल. औरंगाबाद नामांकन कसं तुम्हाला मी फक्त असं करायचं बाकी होतं. सर एवढं आपल्या बसले होते, नुसतेच बसले होते, एवढंच केलं तर फोन लागेल.
औरंगाबाद नामांतराचा प्रश्न वाद होतो हां. काय नेमकं? कसं आहे, या सगळ्या याच्यामध्ये भाजप असेल किंवा शिवसेना असेल, ज्यावेळेला केंद्रात सत्ता आणि राज्यात सत्ता, ज्यावेळेला दोन्ही ठिकाणी जेव्हा सत्ता होती त्यावेळेला हे नामांतर का नाही झालं? आज कसलं राजकारण करताय तुम्ही? इतर अनेक शहरांची काही काही शहरांची नावं बदलली गेली, दिल्लीमध्ये रस्त्यांची नावं बदलली गेली. मग केंद्रात आणि राज्यामध्ये जर समजा तुमचंच सरकार होतं तर त्यावेळेला औरंगाबादचं संभाजीनगर का नाही झालं? याचं उत्तर भारतीय जनता पक्षाने द्यावं आणि याचं उत्तर शिवसेनेने द्यावं. लोकांना काही येडे समजलात काय? बरोबर निवडणुकीच्या तोंडावरती बरोबर संभाजीनगरचा विषय आणायचा. केला का नाही तुम्ही इतकी वर्ष? बरं थांबवणारा कोणीच नव्हतं. केंद्रातही तुम्ही, राज्यातही तुम्ही, तेव्हा हे विषय येत नाहीत. मग आत्ताच कुठून आला? निवडणुका लागल्या. मला असं वाटतं संभाजीनगरची जनता हुशार आहे, ते त्यांचा निर्णय योग्य घेतील सर, आणि योग्य समाचारही घेतील या लोकांचा. राज्यात काही दिवसानंतर सतत राज्यातली सत्ता बदलवण्यात येईल, राज्यातली सत्ता बदलवण्यात येईल असं भारतीय जनता पार्टीच्या वेगवेगळ्या नेत्यांकडनं वेगवेगळ्या वेळी वक्तव्य केलं जातं. तुम्ही एकूण या सरकारची वाटचाल बघता तीनही पक्षाचं सरकार मिळून 5 वर्ष पूर्ण करेल असं वाटतं का तुम्हाला? मला माहित नाही, मी काही ज्योतिषी नाही. पहिलं आपण ते जादूचे प्रयोग बघू, ते काय करतात ते, आणि मग आपण ठरवू. सर, एल्गार परिषदेमध्ये हिंदू या शब्दावरून किंवा हिंदू व्यक्तींवर जी आहे ती टीका ज्या पद्धतीनं करण्यात आली, त्याच्यानंतरही अजून कारवाई जी आहे ती करण्यात आलेली नाही आणि आता शिवसेना कारवाईची मागणी करते. कारवाई काय करायची? तिकडे सडकवायला पाहिजे होतं त्याला. 2 कानाखाली आवाज काढले असते तिकडेच, परत बोलायची हिंमत नसती झाली त्याची. मला फक्त प्रश्न पडतो, कोणी बोलायला लावलंय का वातावरण तयार करायला? कारण सध्या हे अशाच प्रकारचं राजकारण फक्त सुरू आहे. कोणाला तरी बोलायला लावायचं, त्याच्यातनं काहीतरी करायचं. तुम्ही आहातच, मग काय कोंबड्या झुंजवायला रात्री 9 वाजताच्या. सर, विकासाचा मुद्दा मागे चला, राहतोय बस. आणि नामकरणचा मुद्दा